बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना 20 रुपये प्रति किलो असा कवडीमोल भाव मिळतोय। बाजारामध्ये फुलांची आवक वाढली त्यामुळे झेंडूच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। 15 दिवसांपूर्वी झेंडूच्या फुलांना 100 ते 120 रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता। मात्र आता बाजारामध्ये फुलांची मोठी आवक झाली आहे त्यामुळे फुलांचा दर घसरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ऐन दिवाळीमध्ये फुलांना समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। जर संध्याकाळपर्यंत आमचा माल विकला गेला नाही तर आम्ही सगळी फुलं रस्त्यावर फेकून निघून जाऊ अशा संतप्त प्रतिक्रिया जालन्यातल्या शेतकऱ्यांनी दिल्या। लक्ष्मीपूजन दिवाळीनिमित्त जालना बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या जालना शहरातील महात्मा गांधी चौकात उभा आहे आणि या ठिकाणी झेंडूची फुलं विक्रीसाठी दाखल झालीत। मात्र या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी जे ते चिंतेत पडलेले पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि त्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना मोठं महत्त्व असतं आणि मोठी मागणी देखील असते। मात्र जालना बाजारात फुलांची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी फुलांची विक्री अक्षरशः 20 रुपये ते 15 रुपये किलोने विक्री होत आहेत। त्यामुळे या ठिकाणी शेतकरी जे ते चिंतेत पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर हे संकट उभं टाकल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी फुलांना योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेत आणि आज दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होणार मात्र आज आमची यामुळे दिवाळी साजरी होऊ शकणार नाही अशा प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आज आमचा जर माल विक्री झाला नाही तर संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा हा माल रस्त्यावर फेकून चाललो जाऊ अशा प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।